नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. 5 फेब्रुवारी भागामध्ये मदन म्हणतो पण अक्षराचं काही लक्ष नसतं. तो आता गरम कॉफीचा कप तिच्या हाताला लावतो. अक्षरा ओरडत म्हणते, काय मॅड? तू खरंच मॅड आहे. काय चाललंय तुझं? तो म्हणतो, अक्षरा तुझं काय चाललंय? अगं तुझं लग्न झालं म्हणून मी तुझा सल्ला घ्यायला आलो आणि तू तुझ्याबद्दल काही सांगतच नाही आहे. अक्षरा म्हणते, इथं तुझ्याबद्दल बोलायला आलो, माझ्याबद्दल नाही. तो म्हणतो, हे काय? तुला काही विचारायला गेलं तर तू सांगतच नाही आणि नवऱ्याबद्दल तर अजिबात नाही. अक्षरा म्हणते, मी का सांगू? तू सांग ना. तो म्हणते, बघ अक्षरा, तुझं लग्न झाल्यामुळे तुझा प्रेमाचा अनुभव सांग. तू आणि तुम्ही दोघंजणं कसे प्रेमात पडले, मग त्याचं लग्नामध्ये कसं रूपांतर झालं. आता अक्षराला आठवतं, भुवनेश्वरी घरी आलेली आणि बोललेली, आम्ही तुम्हाला मागणी घालायला आलोय. पण अक्षरा नकार देते. तेव्हा भुवनेश्वरी म्हणते, तुमचा हा अहंकार. नाही आम्ही तुम्हाला गुडघ्यावर आणलं ना तर भुवनेश्वरी नाव नाही सांगणार. आता भुवनेश्वरी अक्षराच्या खुडी काढते. नाईलाजाने तिला भुवनेश्वरीला भेटायला जावं लागतं. त्या भुवनेश्वरी म्हणते, लग्न नाही तर मॉल नाही. त्यानंतर आठवतं, अक्षरा हात जोडते. भुवनेश्वरी म्हणते, विसरलात का? गुडघ्यावर माफी अशी मागतात का? आमच्या अधिपतीला विचारा माफी कशी मागतात. आता अक्षरा हात जोडून गुडघ्यावर बसते आणि तिच्या पायावर नाक घासून माफी मागते. मदन बोलतच राहतो, पण अक्षराचं काही लक्ष नसतं. रिक्षा थांबते. इरा, बाबा आणि विद्या उतरतात. ते उतरून आत जायला लागतात. तेवढ्यात इराला फोन येतो. भुवनेश्वरी म्हणते, काय हिराबाई, काय खबर? ती म्हणते, मॅडम आता खबर नाही, डायरेक्ट ॲक्शन. भुवनेश्वरी विचारते, ॲक्शन म्हणजे? ती म्हणते, अहो आम्ही आलोत पोलीस स्टेशनमध्ये. भुवनेश्वरी म्हणते, काय? तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलात? बाबा आणि विद्या खुणावतात. हिरा म्हणते, निखिल आहे निखिल. भुवनेश्वरी म्हणते, काय हिराबाई, तुमचे आईबाबा तयार झाले? हिरा म्हणते, मॅडम असं सांगितलं ना, ते तयारच होणार होते. भुवनेश्वरी म्हणते, मानलं पाहिजे हा तुम्हाला. असं वाटलं होतं हे करायसाठी 2-4 दिवस लागतील, पण तुम्ही तर लय फास्ट निघालात. हिरा म्हणते, मॅडम जाऊ का? आईबाबा वाट बघतायत, तुम्ही तिकडचं बघा. भुवनेश्वरी म्हणते, होय होय होय, तुम्ही काळजी नका करू, आम्ही बघतो इकडचं. हिरा म्हणते, मॅडम अजून एक सांगायचं होतं, ह्या सगळ्यामध्ये माझं नाव नका येऊ देऊ हा. भुवनेश्वरी म्हणते, हिराबाई तुम्ही आमचा हुकमाचा ऐका, तुमचं कसं नाव येऊ देणार? हिरा म्हणते, मॅडम हुकमाच्या ऐकायलासुद्धा काही गरजा असतात. भुवनेश्वरी म्हणते, तुमची गरज एकच, नोटा. ठाव आहे आमासनी, मिळतील, तुम्हाला खूप नोटा मिळतील, फक्त आमचं काम करा. हिरा म्हणते, मॅडम तुमचं काम तर मी नेहमीच करते. बरं चला जाते मी आता. अक्षराची तंद्री लागलेली असते. मदन टाळ्या वाजत म्हणतो, जयदेव जयदेव. ती आता भानावर येते. तो म्हणतो, काय? कुठं तंद्री लागली? ती असंच म्हणते, कुठेच नाही. तो म्हणतो, अक्षरा सांग ना, तुझा नवरा तुला भेटायला का नाही आला? नाही म्हणजे माझी बायको माहेरी गेली असती ना, मी तिला एवढ्या वेळ भेटायला गेलो असतो की ती कंटाळली असती आणि हात जोडत म्हणतो, म्हटली असती येते बाबा घरी. तुझी प्रेमकहाणी काय? अक्षरा म्हणते, काहीच नाही. तो म्हणतो, सांग ना अक्षरा. ती म्हणती, मदन तू आता मस्करीच्या मूडमध्ये आणि मला तुला काही सांगायचं नाही. काही सांगायलाच नाही तर काय सांगू? ती आता उठते. तो म्हणतो, अक्ष थांब ना. ती म्हणती, नको रे मदन, मी जाते आता. तो म्हणतो, तुला माझी शपथ आहे. ती म्हणती, मॅड हे काय? तू आता फिल्मी वागतोस हा? आणि टेबलवर 200 रुपये ठेवते. तो म्हणतो, हे काय? ती म्हणती, चहाचे पैसे. तो म्हणतो, कुणाचे? ती म्हणती, माझे. मदन म्हणतो, मग माझे पण दे. अक्षरा म्हणते, ठीक आहे. 500 काढते आणि टेबलवर ठेवते. तो माहिती आहे, तू श्रीमंत माणसाची बायको आहेस. अक्षरा शॉक होऊन म्हणते, तुला कसं माहिती? तेवढ्यात वेटर येतो आणि अक्षरा पटकन त्याला पैसे देते. ती जाणार तेवढ्यात तो म्हणतो, अक्ष मी तुझ्यासाठी भारतात आलो. हे ऐकून अक्षरा चांगलीच हँग होते. विद्या म्हणते, ही इरा पण ना किती वेळ फोनवर बोलते, नंतर बोलायचं ना. बाब म्हणतात, जाऊ दे ग, 5 मिनटं बोलेल ती. आणि खरं सांगू की विद्या, असं वाटत होतं निखिल अजिबात चांगला नाही, पण तो तर अधिपतीपेक्षाही सरस निघाला. त्याचं असं नाही आत एक बाहेर एक, जे असेल ते तोंडावर. आणि बघितलं ना, शेवटी त्याने इराशी लग्न केलं. तसं अधिपती आपल्यासमोर एक, भुवनेश्वरी मॅडमसमोर एक, अक्षरासमोर एक. मला वाटलं नव्हतं ते असे असतील. विद्या म्हणते, खरंच ना. तेवढ्यात इरा येते आणि म्हणते, निखिलने मला खूप आधार दिला. त्याच्या बोलण्याने मला खूप बरं वाटलं, नाहीतर पोलीस स्टेशन
मला टेन्शनच आलं होतं. विद्या म्हणते, हो ना, आपलं शिक्षकांचं घर, अशी पोलीस स्टेशनची पायरी आपण कधीच चढलो नसतो. हिरा म्हणते, आई आता माघार घ्यायची नाही आणि ताईला अजिबात सांगायचं नाही हां. विद्या म्हणते, का? ती म्हणते, आई तिच्यासाठी. बरं चला आता आज जाऊया. अधिपतीला सारखं भुवनेश्वरीचं बोलणं आठवतं. हिराबाई बोलल्या, सुनबाई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार आहे. तुम्हाला माहीत नाही, तुमच्या मास्तरीबाई तुमच्यासाठी एक, जगासाठी एक. तो नाही नाही नाही, आईसाहेब मास्तरीबाईला ओळखतच नाही म्हणून अशा बोलत्यात. पण आम्ही ओळखतो ना आमच्या मास्तरीबाईसनी. त्यांच्या पोटात एक, होटात एक असं कधी बी नसतंय. आणि ते पत्रफित्र बी मास्तरीबाईने असंच रागात पाठवलं असणार, हाय की नाही? रागाच्या भरात माणूस काही बी बोलतंय आणि काही बी करतंय. मी नाही का राग आल्यानंतर काही बी बोलतोय. नाही नाही, बोललं पाहिजे आईसाहेबांशी. त्यांच्या मनामध्ये मास्तरीबाईबद्दल गैरसमज झाला ना कायमचा राहणार. आमचं काय हो, नवरा बायकोचं भांडण आहे, आज ना उद्या मिटून जाणार. पण आईसाहेबांच्या मनात मास्तरीबाईबद्दल गैरसमज विषय हार्ड होणार. अधिपतीराव बोललं पाहिजे लगेचच्या लगेच. इन्स्पेक्टर म्हणतात, बोला, कुणाविरुद्ध तक्रार करायची? बाबा आणि विद्या काहीच बोलत नाही. हिरा म्हणते, भुवनेश्वरी सूर्यवंशी विरुद्ध. इन्स्पेक्टर शॉकून म्हणतात, भुवनेश्वरी सूर्यवंशी? बाबा म्हणतात, हो, त्यांच्या विरुद्धच तक्रार करायची. त्यांनी माझ्या मुलीचा छळ केलाय. विद्या म्हणते, हो इन्स्पेक्टर, त्यांनी ना माझ्या मुलीचा गळा दाबला, तिच्यावर हल्ला केला, तिला मारहाण केली, यांना ढकललं होतं. इन्स्पेक्टर म्हणतात, एक मिनिट, मला डिटेल सांगा, नक्की काय घडलं होतं? आता बाबा सांगायला लागतात, 1.5 वर्षापूर्वी माझ्या मुलीचं लग्न झालं. पहिले तर सगळं अलबेल चालू होतं. आता काय काय झालं ते सांगतात आणि म्हणतात, काल तर माझ्या धाकट्या मुलीला म्हणल्या, तिला आमच्या दारात आणू नका. दारात घेऊन आले ना तर तंगडं मोडील. विद्या रडून म्हणते, माझ्या लेकीचा गळा दाबला हो. अक्षरा म्हणते, मदन हे काय बोलतो? माझ्यासाठी म्हणजे? तो अगं तुझ्यासाठी म्हणजे तुझ्यासाठी पण आलो. नाही म्हणजे बाहेर जाऊन माझ्या मराठी व्याकरणाचा प्रॉब्लेम झाला आहे. बरं सांग ना तुमची प्रेम कहाणी. अक्षरा म्हणते, मॅड एकदा लग्न झालं की सगळी प्रेम कहाणी संपते. ते आता जायला लागते, तो आडवा हात करतो. ती म्हणते, मॅड आधी लग्न, नंतर प्रेम आणि नंतर मुलं. पोटाला हात लावत म्हणते, नंतर काय, सुखच सुख. आता अक्षरा निघून जाते. मॅड कमरेवर हात ठेवत म्हणतो, नक्कीच काहीतरी घोटाळा आहे. अधिपती भुवनेश्वरीकडे जातो. ती डोक्याला हात लावून असते. तर तो काय झाला साहेब, डोकं दुखतंय का? ती नाही हो, असंच पडलोय शांतपणे. अधिपती, आम्ही तुम्हाला सांगत होतो सुनबाईसनी घरी आणा. आता ते पोलीस स्टेशनला जाणार, तक्रार करणार. तो नाही वाईसाहेब, आमचं त्यांच्यावर लय प्रेम आहे आणि त्यांचं पण. भुवनेश्वरी म्हणते, तुमचं आहे त्यांचं नाही माहिती. तो नाही नाही, त्यांचं लय प्रेम आहे. ती अधिपती, असं वाटतंय काहीतरी अघटित घडणार. तर संशयाने बघत म्हणतो, म्हणजे काय घडणार? ती सुनबाई पोलीस स्टेशनला जाणार आणि आम्ही जे जे केलं नाही ना ते ते तिथं सांगणार आणि आम्हाला चांगलंच अडकवणार. अहो कायदा बायकांच्या बाजूने असतोय. भुवनेश्वरी बोलत असते आणि अधिपती तिच्याकडे संशयाने बघत असतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.